जय शिवराय सर्वांना. तर आपण काय बघितलं आता एम-एलचं युनिट 1 आणि युनिट 2 कंप्लीट झालंय. तर आज आपण काय बघणार आहे डी-ए-चं युनिट 1. डी-ए म्हणजे काय आता डिझाइन अँड एनालिसिस ऑफ अल्गोरिदम आहे, बरोबर? यामध्ये आता तुम्हाला मी नोट्स वगैरे प्रोव्हाईड केलाय सगळ्या. टेलिग्राम चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता. मी लिंक पण टाकली आहे. तर आपण आज लवकरात लवकर चालू करणार आहे. क्वेशन 1 काय आता बघा. क्वेशन 1 मध्ये काय आता की why correctness of the algorithm is important. Define loop invariant property and prove the correctness of finding summation of n numbers using loop invariant property. बरोबर. आता यामध्ये काय फर्स्ट जो सब क्वेश्चन आहे त्यामध्ये काय why is correctness of an algorithm important. बरोबर. Correctness of algorithm काय important आहे कारण algorithm correctness means that the algorithm produces the right output for every valid input. म्हणजे जेव्हा तुम्ही इनपुट प्रोव्हाईड करताय एखादा अल्गोरिदम असो, कोड असो, जर का तुम्ही व्हॅलिड इनपुट प्रोव्हाईड करताय, तर जर तुमचं अल्गोरिदम करेक्ट असलं तेव्हाच तुम्हाला करेक्ट आउटपुट भेटणार आहे, नाहीतर नाही भेटणार, बरोबर? मग करेक्टनेस इज इम्पॉर्टंट बिकॉज का इम्पॉर्टंट आहे किंवा ते ॲक्युरेट रिझल्ट प्रोड्यूस करतं. सगळे जे व्हॅलिड इनपुट आहे ते हँडल करतं. लॉजिकल एरर्स अव्हॉइड करतं किंवा मग रिलायबिलिटी असेल, कॉन्फिडन्स प्रोव्हाईड करतं, हेल्प्स इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. या सगळे जे पॉइंट आहे 6च्या 6 या सगळ्या पॉइंटला ते हेल्प करतं, बरोबर. आता प्रोड्यूस ॲक्युरेट रिझल्ट म्हणजे काय? करेक्ट अल्गोरिदम असेल तर ते करेक्ट आउटपुट प्रोड्यूस करणार आहे, बरोबर. त्यानंतर काय आता बघा, आता नेक्स्ट पॉइंट काय आपला की हँडल्स व्हॅलिड इनपुट म्हणजे इट शुड वर्क नॉट ओनली फॉर नॉर्मल केसेस बट ऑल्सो फॉर बाउंड्री केसेस. जे व्हॅलिड इनपुट आहे त्यांना पण हँडल करतं. नंतर जे करेक्टनेस आहे हेल्प्स इन आयडेंटिफाईंग मिस्टेक्स इन द अल्गोरिदम, बरोबर. जे अल्गोरिदममध्ये मिस्टेक होणार ज्यामुळे तुमचे लॉजिकल एरर्स येणार आहे ते हँडल केले जाईल. करेक्ट अल्गोरिदम आर इसेन्शियल इन क्रिटिकल ॲप्लिकेशन सच एज बँकिंग, मेडिकल वगैरे. त्यासाठी हे काय राहतं करेक्ट अल्गोरिदम हे खूप गरजेचे राहतं, बरोबर. त्यानंतर द मॅथमॅटिकल प्रूफ इस्टॅब्लिश दॅट द अल्गोरिदम वर्क ॲज इंटेंडेड. मॅथमॅटिकल प्रूफ इस्टॅब्लिश करतं की जे अल्गोरिदम आहे ते ॲज इंटेंडेड वर्क्स केलं पाहिजे, कळलं. त्यामुळे आपल्याला काय भेटतो कॉन्फिडन्स भेटतो आणि हेल्प्स इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये पण हेल्प करतं. जसं की करेक्टनेस इज अ फंडामेंटल रिक्वायरमेंट बिफोर कन्सिडरिंग इफिशियन्सी अँड ऑप्टिमायझेशन. आता इफिशियन्सी आणि ऑप्टिमायझेशन हे सेकंडरी रिक्वायरमेंट झालं. आपल्या फंडामेंटल म्हणजे जी पहिली गोष्ट काय की अल्गोरिदम हे करेक्ट पाहिजे. बाकी इफिशियन्सी वाढवणं, ऑप्टिमाइज करणं ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या, बरोबर. आता त्यानंतर आपण अजून काय बघणार आहे लूप इनव्हॅरियंट प्रॉपर्टी. आता लूप इनव्हॅरियंट प्रॉपर्टी काय असते? अ लूप इनव्हॅरियंट प्रॉपर्टी इज अ प्रॉपर्टी ऑर कंडिशन दॅट रिमेन्स ट्रू बिफोर अँड आफ्टर एव्हरी आयटरेशन ऑफ अ लूप. काय आहे? लूप इनव्हॅरियंट प्रॉपर्टी अशी कंडिशन आहे जी ट्रू राहते बिफोर अँड आफ्टर एव्हरी आयटरेशन ऑफ अ लूप, कळलं. इट इज यूज टू प्रूव्ह द करेक्टनेस ऑफ आयटरेटिव्ह अल्गोरिदम्स. ते कशासाठी यूज केलं जातं की प्रूव्ह करण्यासाठी करेक्टनेस ऑफ अ आयटरेटिव्ह अल्गोरिदम. अ लूप इनव्हॅरियंट इज जनरली प्रूव्ह युजिंग 3 स्टेप. आता लूप इनव्हॅरियंटला आपण कशा 3 स्टेपनी करेक्ट करतो, बरोबर. आता काय असेल त्या 3 स्टेप बघा. पहिली काय आता इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन ही पहिली स्टेप आहे. त्यामध्ये काय शो दॅट द इनव्हॅरियंट इज ट्रू बिफोर द फर्स्ट आयटरेशन ऑफ द लूप. म्हणजे पहिले काय दाखवायचं, आता जर का तुम्हाला इनव्हॅरियंटला ट्रू दाखवायचं आहे तर लूप सुरू होण्याच्या पहिले काय दाखवायचं ते ट्रू दाखवायचं. नंतर काय करायचं मेंटेनन्स म्हणजे ॲज्युम दॅट द इनव्हॅरियंट इज ट्रू बिफोर अन आयटरेशन अँड प्रूव्ह दॅट इट रिमेन्स ट्रू आफ्टर द आयटरेशन, बरोबर. म्हणजे ते आयटरेशनच्या पहिले पण ट्रू आहे आणि नंतर पण ट्रू आहे आपल्याला हे दाखवायचं आहे. आणि टर्मिनेशनला काय दाखवणार आहे तुम्ही वेन द लूप टर्मिनेट्स combine the loop invariant in the terminate condition to prove that the required results has been obtained. म्हणजे जे लूप इनव्हॅरियंट आहे आणि जी टर्मिनेट कंडिशन आहे याला पण ट्रू दाखवायचं आपल्याला कशासाठी की आपला जो रिक्वायर्ड रिझल्ट आहे तो आपल्याला भेटलेला आहे, कळलं. आता यानंतर काय जनरल स्ट्रक्चर काय राहील इन लूप इनव्हॅरियंटचं. पहिले तुम्ही इनिशियलायझेशनला ट्रू दाखवताय, नंतर मेंटेनन्सला, नंतर टर्मिनेशनला. आणि हे सगळं जर का तुमचं ट्रू झालं
तर तुमचा व्हॅलिड आउटपुट भेटेल, म्हणजे प्रोग्राम करेक्ट आहे. कळलं का? आता प्रूफ ऑफ समेशन ऑफ एन नंबर युजिंग लूप इनव्हॅरियंट तुम्हाला दाखवायचं आहे. बरोबर. आता तुम्हाला काय दाखवायचं आहे, की समेशन ऑफ एन नंबर हे आपल्याला लूप इनव्हॅरियंट प्रॉपर्टी वापरून ट्रू दाखवायचं आहे. तर तुम्ही कसं दाखवणार आहे? पहिले तुम्हाला काय करायचं आहे, समेशन ऑफ एन नंबर्स म्हणजे 1, 2, 3 हे एन पर्यंत यांचं सम करायचं आहे. मग त्यासाठी कोड काय असतो बघा, हा झाला कोड. आता कोडमध्ये पहिलं काय दिलंय तुम्हाला, तुम्ही समला पहिले 0 करता. तर समेशन ऑफ एन नंबरचा कोड तर सगळ्यांना माहीत राहतो. आता आपण इथं तुम्हाला ॲरो दिसतोय हा. हा ॲरो न दिसण्यासाठी मी तुम्हाला आपण ChatGPTवरनं चांगला कोड घेऊ समजा. ChatGPTवरनं आपण समेशन ऑफ एन नंबरचा बघणार आहे. समेशन ऑफ एन नंबर्स. समेशन ऑफ एन नंबर्समध्ये काय, आता बघा, पहिले आपण काय करतो, एस इक्वल टू 1, 2, 3, 4 इथपर्यंत लिहितो. मग समेशन ऑफ एन नंबरचा त्यांनी फॉर्म्युला दिला आपल्याला. पण आपल्याला काय पाहिजे आता, कोड पाहिजे समेशन ऑफ एन नंबरसाठी. तर कोड पण ते देणार आहे. पहिले काय केलंय त्यांनी बघा, पहिले आता इनपुट घेतलं. बरोबर. स्कॅनर एस सी इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इननी इनपुट घेतलं, की एक नंबर एंटर करा, की तुम्हाला कुठपर्यंत पाहिजे. बरोबर. मग त्यांनी नंबर एंटर केल्यानंतर आपण काय केलं, समला 0 डिफाईन केला. समला पहिले 0 ठेवलं, एक फॉर लूप लावला, की 1 पासून तर एन पर्यंत जे सम आहे ते प्लस करत चालला, ॲड करत चालला आणि शेवटी समला प्रिंट करा. बरोबर. हा झाला आता कोड ChatGPTवरचा. नंतर आता आपल्याला काय बघायचंय, आपण आता इथपर्यंत तर बघितलं. आता हे सम बघायचंय ना आपल्याला. आपण कुठं होतो, इथपर्यंत होतो. यामध्ये आता काय आपलं, यामध्ये आता आपल्याला बघायचंय, की हे सम आता काय असतं. बरोबर. आता बघा, सम मध्ये काय, आयला आपण 1 केलं, नंतर व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू एन आपल्याला काय करायचं, जोपर्यंत आय लेस दॅन इक्वल टू एन आहे तोपर्यंत सम इक्वल टू सम प्लस आय करायचं आहे आणि आय इक्वल टू आय प्लस 1. ही जी ॲरो दाखवली ना, ह्या ॲरोला आपण काय मानून चालणार आहे, इक्वल टू. कळलं का? आणि रिटर्न करायचं सम. हा झाला समचा कोड. बट ॲट द बिगिनिंग ऑफ एव्हरी इटरेशन द व्हॅल्यू ऑफ सम इज 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अशी आय मायनस 1 पर्यंत ती व्हॅल्यू राहते. बरोबर. आता हे तर झालं. यानंतर काय तुम्हाला कळलं, सम म्हणजे काय, 1 ते एन पर्यंत. आता एन हा कस काय आला, आय मायनस 1 ते आपण बघणार आहे समोर. बरोबर. आता बघा, इन अदर वर्ड्स सम कंटेन्स द सम ऑफ ऑल नंबर्स प्रोसेस बिफोर द करंट व्हॅल्यू ऑफ आय. बरोबर. त्यामध्ये आपल्याला लूप इनव्हॅरियंट प्रूव्ह करायचं आहे, तर तुम्हाला पहिले काय करावं लागेल, इनिशियलायझेशन प्रूव्ह करावं लागेल, नंतर मेंटेनन्स प्रूव्ह करावं लागेल आणि नंतर आपल्याला प्रूव्ह करायचं टर्मिनेशन. या 3 गोष्टी जर का तुम्ही प्रूव्ह केल्या तर तुमचं लूप इनव्हॅरियंट पण प्रूव्ह होऊन जाईल. मग पहिलं काय, फर्स्ट इटरेशनसाठी आय इक्वल टू 1 राहतो आणि सम इक्वल टू 0 राहतं. मग लूप इनव्हॅरियंट काय दाखवतं, की सम इक्वल टू ही आहे. बरोबर. ही जी आहे सम इक्वल टू, हे लूप इनव्हॅरियंट झालं. कळलं. ही जी स्टेप आहे, सम इक्वल टू पूर्ण काय राहणार आहे, 1 प्लस 2 प्लस 3 प्लस एन नंबर पर्यंत तुमचं जे सम राहील. मग सिन्स द नंबर आर बिफोर 1 देर आर नो नंबर बिफोर 1 देअरफॉर सम इक्वल टू 0. तुम्ही सम 0 का केलं पहिले स्टार्टिंगला, कारण 1च्या पहिले एखादा नंबर आहे का तुमच्याकडे, 1च्या पहिले एक पण नंबर नाही. मग 1च्या पहिले नंबरच नाही तुमच्याकडं, तर मग सम तुम्हाला काय ठेवणं आहे, पहिले 0 ठेवणं आहे. बरोबर. हेन्स द लूप इनव्हॅरियंट इज ट्रू बिफोर द फर्स्ट इटरेशन. कळलं. आता इनिशियलायझेशनचं तर झालं ट्रू. आता बघायचंय मेंटेनन्स. मेंटेनन्समध्ये काय, ॲज्युम दॅट लूप इनव्हॅरियंट इज ट्रू ॲट द बिगिनिंग ऑफ एन इटरेशन. म्हणजे बिगिनिंगला पण ट्रू दाखवायचं आहे. मग सम इक्वल टू 1, 2 आणि आय मायनस 1 पर्यंत दाखवायचं. बरोबर. त्यासाठी ड्युरिंग द इटरेशन सम इक्वल टू सम प्लस आय होतं.
म्हणजे सम इक्वल टू 1 प्लस 2 प्लस हे झालं आपलं सम इतकं, बरोबर. थांबा तुम्हाला वापस एकदा दाखवतो, मी हे रफ करतो. आता बघा आपल्याकडं काय आहे, समची व्हॅल्यू काय आहे, ही समची व्हॅल्यू आहे, बरोबर. आता सममध्ये तुम्ही आय प्लस केला, ही टोटल व्हॅल्यू कोणती तुमची, ही टोटल जी व्हॅल्यू आहे ही समची व्हॅल्यू आहे. ही दोन्ही कंपेअर करून बघा, सममध्ये तुम्ही आय प्लस केला तर तुम्हाला ही व्हॅल्यू भेटली, बरोबर. ही व्हॅल्यू भेटल्यावर काय, देन आयला पण इन्क्रीज करायचंय. जसं तुम्ही समला इन्क्रीज केलं तसं आयला पण इन्क्रीज करायचं आहे, आय इक्वल टू आय प्लस 1. सो द न्यू सम काय बिकम होतं याच्यामध्ये, हे आपल्याला नवीन सम भेटन आयला इन्क्रीज केल्यावर, आय प्लस 1 केल्यावरती, बरोबर. सो द लूप इनव्हॅरियंट रिमेन्स टू आफ्टर द इटरेशन, म्हणजे इनव्हॅरियंट इज मेंटेन्ड, कळलं. लूप इनव्हॅरियंट हा मेंटेन्ड होतो. आपल्याला काय बघायचं आहे आता, टर्मिनेशन, कळलं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, टर्मिनेशन. टर्मिनेशन मध्ये काय, आय जर का ग्रेटर दॅन एन झाला तर आपल्या लूपला काय करायचंय, टर्मिनेट करायचंय. ग्रेटर दॅन एन होणं म्हणजे काय, आय इक्वल टू एन प्लस 1 होणं, कळलं का. ही कंडिशन समजणं थोडं अवघड आहे, बट एक समजून घ्या. आय ग्रेटर दॅन एन हे फॉल्स होणं म्हणजे काय, आय इक्वल टू एन प्लस 1 होणं. मग सम इक्वल टू 1 प्लस 2 प्लस आय मायनस 1 पर्यंत जाईन सम, कळलं. आणि सम इक्वल टू काय, हे झालं लूप इन व्हॅरियंट, याला ट्रू दाखवायचंय. तर सम इक्वल टू 1 प्लस 2 पण एन पर्यंत, मग देअरफॉर हे समचा तर फॉर्म्युलाच झाला. म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं आता, इनिशियलायझेशन प्रूव्ह केलं, त्यानंतर मेंटेनन्स प्रूव्ह केला आणि त्यानंतर टर्मिनेशन प्रूव्ह केलं, बरोबर. आता आपल्याला बघायचंय, एक्सप्लेन इन डिटेल एनी 4 प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजीज. आता 4 प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजीज काय, problem solving strategies are symmetric methods used to analyze a given problem and develop a suitable algorithm for obtaining the required solution. कळलं. डिफरंट प्रॉब्लेम रिक्वायर्स डिफरंट स्ट्रॅटेजीज डिपेंडिंग ऑन देअर कॉम्प्लेक्सिटी अँड नेचर, कळलं. आता डिफरंट प्रॉब्लेमला डिफरंट स्ट्रॅटेजीज लागतात, डिफरंट प्रॉब्लेमला डिफरंट स्ट्रॅटेजीज लागतात, द डिपेंडिंग ऑन देअर कॉम्प्लेक्सिटी अँड नेचर. पहिली स्ट्रॅटेजी काय, आता ब्रूट फोर्स स्ट्रॅटेजी. आता ब्रूट फोर्स स्ट्रॅटेजीमध्ये काय, ती एक स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजी आहे, in which all possible solutions or cases are considered until the required solution is obtained. It does not use complex optimization techniques. Instead, it directly follows the problem definition and check possible alternatives. ते काय करतं, कॉम्प्लेक्स ऑप्टिमायझेशन टेक्निक्सला नाही फॉलो करत, ते काय करतं, डायरेक्टली फॉलो करतं प्रॉब्लेम डेफिनेशनला, चेक करतं पॉसिबल अल्टरनेटिव्हजला. म्हणजे ब्रूट फोर्स काय आहे त्याच्याकडं, आता हे बघा, ब्रूट फोर्स ज्यांनी ज्यांनी DSA सॉल्व्ह केलंय त्यांना तर माहीतच असेल, बरोबर. आता ते काय करतं, इट इज सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड राहतं, प्रोव्हाइड डायरेक्ट अप्रोच टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. इट कॅन बी यूज वेन द इनपुट साईज इज स्मॉल. इनपुट साईज स्मॉल असली तर आपण ब्रूट फोर्स स्ट्रॅटेजीज वापरतो. जसं जसं इनपुट जास्त होत चाललं तर तसं ब्रूट फोर्स स्ट्रॅटेजी वापरल्याने काय होतं, जी टाइम कॉम्प्लेक्सिटी असते ती खूप हाय होते, टाइम जास्त लागतो आपल्याला. त्यामुळं आपण काय करतो, टाइम कॉम्प्लेक्सिटी मेंटेन ठेवण्यासाठी आपण काय करतो, ब्रूट फोर्स वापरत नाही, कळलं. आता इट मे रिक्वायर मोर टाइम अँड कम्प्युटेशनल रिसोर्सेस फॉर लार्ज प्रॉब्लेम, सो इट इज ऑफन युजफुल ॲज अ बेसिक सोल्युशन अगेन्स्ट ऑप्टिमाइज अल्गोरिदम कॅन बी कम्पेअर्ड. आता सर्चिंग फॉर अन एलिमेंट बाय चेकिंग एव्हरी एलिमेंट वन बाय वन, कळलं. समजा एक ॲरे देईल तुम्हाला, बरोबर. ॲरेची साईज समजा 10च आहे सध्या, तर 10 मध्ये तुम्हाला काय सर्च करायचं आहे, इथं समजा या पोझिशनवरती 9 आहे, बरोबर. या पोझिशनवरती 9 अवेलेबल, तर 9 सर्च करायला 10 साईजचा ॲरे तर आपण इझिली सर्च करू शकतोय. पण जशी जशी इनपुट साईज जर का तुमची 1000 झाली, 1000 साईजचा हा जर का ॲरे झाला तर मग काय होणार आहे, 1000 साईजचा ॲरे झाल्यावरती तुम्ही सर्च करू शकताय का असं वन बाय वन? नाही. मग त्यासाठी बायनरी सर्च असतं, बरोबर. वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज आहे आपल्याकडं. मग आता सेकंड काय, डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजी. डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजीमध्ये काय,
divide and conquer strategy in which a large problem is divided into smaller subproblems. Each subproblem is solved separately and their results are combined to obtain the solution to the original problem. कळलं? डिवाइड अँड कॉन्कर का ही एक स्ट्रॅटेजी आहे इन विच अ लार्ज प्रॉब्लेमला आपण डिवाइड करतो स्मॉलर सब प्रॉब्लेम मध्ये. each sub problem हा सेपरेटली अँड द रिझल्ट कंबाईन टू ऑप्टेन द सोल्युशन टू द अनदर प्रॉब्लेम. म्हणजे काय करायचं माहिती का, आपल्याकडे एक मेन प्रॉब्लेम प्रेझेंट आहे बरोबर. हा मेन प्रॉब्लेम झाला. आता हा मेन प्रॉब्लेम आहे, मग याला काय करतो आपण दोन पार्ट्समध्ये डिवाइड करतो. याला आपण केलं दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलं बरोबर. इकडे एक प्रॉब्लेम झाला हा छोटासा आणि हा एक प्रॉब्लेम झाला छोटासा. ते दोन प्रॉब्लेम मध्ये डिवाइड झाले. त्यानंतर आपण काय करणार आहे, याला वेगळं सॉल्व्ह करायचं आणि याला वेगळं सॉल्व्ह करायचं. नंतर काय करून टाकायचं, कंबाईन करून टाकायचं. कळलं? हा प्रॉब्लेम आपल्याकडून सॉल्व्ह होत नाही. मग आपण याला दोन पार्टमध्ये डिवाइड केलं. याला वेगळं सॉल्व्ह केलं, याला वेगळं सॉल्व्ह केलं. दोघांना सॉल्व्ह करून याचं आन्सर आणलं. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन झाला. कळलं? डिवाइड म्हणजे काय आता, ब्रेक द ओरिजिनल प्रॉब्लेम इंटू स्मॉलर सब प्रॉब्लेम. हा ओरिजिनल प्रॉब्लेमला आपण स्मॉलर सब प्रॉब्लेममध्ये डिवाइड केलं. कॉन्कर म्हणजे काय, ह्या प्रॉब्लेमला आपण वेगळं सॉल्व्ह केलं, ह्या प्रॉब्लेमला वेगळं सॉल्व्ह केलं आणि कंबाईन करताना या दोन्हींना कंबाईन केलं. कळलं? रिड्युसेस अ कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम इंटू सिम्पल प्रॉब्लेम्स suitable for recursive problem solving, can significantly improve efficiency. The sub-problems are generally similar to the original problem. यामध्ये तुम्ही मर्ज सॉर्ट असन, क्विक सॉर्ट असन, बायनरी सर्च असतं. कळलं? डिवाइड अँड कॉन्करमध्ये. आता ग्रीडीमध्ये काय राहतं, ग्रीडी स्ट्रॅटेजी सॉल्व्स प्रॉब्लेम बाय मेकिंग द बेस्ट पॉसिबल चॉईस ॲट ईच स्टेज. वन्स अ चॉईस इज मेड इट इज जनरली नॉट चेंज लेटर. ग्रीडी स्ट्रॅटेजी म्हणजे काय, आपण बेस्ट पॉसिबल चॉईस बनवतो प्रत्येक स्टेजवरती. आता समजा तुम्हाला इथपर्यंत जायचंय, ह्या पोझिशनपर्यंत जायचंय आणि तुम्ही स्टार्ट कुठून केलं, इथून समजा तुम्ही स्टार्ट केलं. आता तुम्ही काय करणार आहे, मध्ये तुम्हाला अडथळे आले, भरपूर ऑब्स्टॅकल्स आले बरोबर. हे सगळे काय झाले, तुमचे ऑब्स्टॅकल्स झाले मध्ये. आता तुम्हाला प्रत्येक याच्यावरती, आता तुम्ही काय केलं, इथून कुठपर्यंत गेले बघा. आता इथून चालू झाले, इथून इथपर्यंत आले. तुम्ही आता इथं आल्यावर बघशाल तुम्हाला इकडून जाणं सोपं पडतंय का ह्या मिडल रोडनी जाणं सोपं पडतंय का ह्या डाऊन साइड रोडनी जाणं सोपं पडतंय. मग तुम्ही इथून इथपर्यंत आले, मग तुम्ही आता वापस चेक करणार की इथं काय, इथून तुम्ही जाऊ नाही शकत समोर. मग तुम्ही आता काय करणार आहे, एक चॉईस करणार, इकडून जाऊ नाही शकत, इकडून प्रत्येक स्टेजवरती बघणार. मग तुम्ही असं जाणार, इथं इथून वरती जाणार आणि इथपर्यंत पोहोचणार. कळलं? ही झालं ग्रीडी स्ट्रॅटेजी. आपण प्रत्येक प्लेसवरती चेक करतोय की आपल्यासाठी कोणता रस्ता चांगला आहे वगैरे. कळलं? त्याला म्हणायचं ग्रीडी स्ट्रॅटेजी. कळलं का इथपर्यंत? मेक डिसिजन स्टेप बाय स्टेप. Consider the best immediate or a local choice. Previous decisions are not considered आणि इट इज जनरली सिम्पल अँड इफिशियंट. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज लिटरली 22 तारीख आहे आणि 22 तारखेला मी सकाळपासनं तुमच्यासाठी नोट्स काढून मी सकाळी एक व्हिडिओ शूट केला, दुपारी एक शूट केला आणि आत्ता एक शूट करतोय. लगातार 3 व्हिडिओ शूट केले मी. आत्ता सध्या वाजलेले 12 वाजलेले करेक्ट आणि मी आता पण शूट करतोय आणि अजून एक युनिट मला नोट्स वगैरे काढून तो स्टडी पण करायचा आहे तुम्हाला उद्या शिकवण्यासाठी. तरी मग मी त्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी इतकं ते करतो की लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ हे भेटावा. त्यामुळं माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी की तुम्ही फक्त जे माझं चॅनल आहे, वन नाईट इंजिनियर चॅनल, तिथं जाऊन नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की फायदा होईल. असं नाही की मी काही व्यर्थ गोष्ट सांगतोय की किंवा कॉमेडी कंटेंट वगैरे हे प्रोव्हाइड करतोय किंवा तुम्हाला मूव्हीज बघा म्हणतोय. एकदम फायद्याचं चॅनल आहे तुमच्या. 3.36K सबस्क्रायबर आहे आणि 4K पर्यंत तुम्ही लवकरात लवकर पोहोचण्यासाठी हेल्प करशाल, मी अशी अपेक्षा करतो. सगळे व्हिडिओज आता बघा तुम्हाला दिसन, मी JMLचे 2 व्हिडिओ शूट केले ते पण नाही पडलेले अजून. तुम्हाला खोटं वाटत असेल की मी एका दिवसात 3 शूट केले, बट लिटरली ती खरी गोष्ट आहे. मी आज 22 तारखेला
3 शूट केले आणि अजून पण नोट्स काढणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि नक्की सपोर्ट करा मला. लिंक्स पण इथं दिलंय. तुम्ही इथून नोट्स ॲक्सेस करू शकताय. सेम 7च्या नोट्स अवेलेबल आहे. सेम 6च्या पण अवेलेबल आहे. केमिस्ट्रीच्या फर्स्ट इयर वगैरे. Instagram चॅनलला पण तुम्ही फॉलो करू शकताय. कळलं? आता वापस येणार आहे आपण आपल्या कंटेंटवरती. इट डज नॉट गॅरंटी जे ग्रीडी राहतं ते गॅरंटी नाही घेत ऑप्टिमल सोल्युशनची फॉर एव्हरी प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम मस्ट सॅटिस्फाय सुटेबल प्रॉपर्टीज फॉर अ ग्रीडी अप्रोच टू वर्क. कळलं? क्रुस्कल्स अल्गोरिदम आहे, प्रिम्स अल्गोरिदम आहे, ॲक्टिव्हिटी सिलेक्शन प्रॉब्लेम आहे, दीक्षित्रा अल्गोरिदम आहे. कळलं? या सगळ्या गोष्टी अल्गोरिदम आहे. आता डायनॅमिक प्रॉब्लेम स्ट्रॅटेजी is a problem solving strategy used for problems that can be divided into smaller overlapping subproblems. Instead of solving the same subproblem repeatedly, dynamic programming strategy stores the result of an already solved problem and reuses it whenever required. म्हणजे काय होतं, समजा एक प्रॉब्लेम राहतो, बरोबर? हा झाला मोठा प्रॉब्लेम. ह्या प्रॉब्लेम मध्ये काय राहतं, आता तुम्हाला वेगळं एक्झाम्पल घेऊन सांगतो मी. आता बघा काय आहे माहिती का, एक प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला हे झालं तुमचं किचन, बरोबर? किचनमध्ये काय असतं, तुम्हाला आता काय करायचंय, मला इतकं किचनची आयडिया तर नाहीये, बट मी जस्ट एक्झाम्पल घेऊन सांगतो, हे मुलींना जास्त कळत. तर काय असतं, तुम्हाला समजा काय करायचं, आता एखादी व्हेजिटेबल बनवायचं म्हणजे एखादी भाजी बनवायची. पण भाजीसाठी काय लागतंय तुम्हाला, एक मसाला आहे जो कॉमन आहे, बरोबर? हा कॉमन मसाला आहे. या मसाल्याने काय बनतं तुमचं, समजा बटाटा पण बनतं, बरोबर? एक मिनिट जस्ट. बटाटा पण बनतं. आपण किचनमध्ये 3 पार्ट करू. इथं बटाटा बनतंय आपलं, त्याला बी करू बटाट्यासाठी. इथं अजून कोणती भाजी घ्यायची, अजून एक टोमॅटो घेऊ, टोमॅटोसाठी टी करतो. आता समजा बटाटा आहे आणि टोमॅटो आहे आणि ही एक कॉमन जे आहे, आपण म्हणतो ग्रेव्ही वगैरे, ते हे दोन्ही भाज्यांसाठी यूज होणार आहे, बरोबर? मग काय होतं, तुम्ही हे सॉल्व्ह करून ठेवलंय. आता तुम्ही बटाटा बनवायला वापस ग्रेव्ही बनवणार आहे का? नाही. तुम्ही ही जी बनलेली ग्रेव्ही ती यूज करू शकताय. आणि जेव्हा टोमॅटोची भाजी बनवशाल, आता तुम्हाला टोमॅटोची भाजी बनवायची, तर तुम्ही हीच ग्रेव्ही यूज करशाल. वापस तुम्हाला ग्रेव्ही बनवायची गरज आहे का ही ग्रेव्ही? नाही ना. कळलं का मग? जेव्हा आपण काय करतो, आता आपल्याला काय करायचंय बघा, वापस एकदा सांगतो, की डायनॅमिक प्रोग्राममध्ये काय होतं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजी युजेस फॉर प्रॉब्लेम्स, जे की आपण एकदा सॉल्व्ह केलं, तर ते आपल्याला वापस सॉल्व्ह नाही करायचं. तर रिझल्ट जो सॉल्व्ह केलेला आहे ते स्टोअर करून ठेवतं, तोच रिझल्ट वापरायचा. कळलं? अ प्रॉब्लेम इज जनरली सुटेबल फॉर डायनॅमिक प्रोग्रामिंग व्हेन इट हॅज ओव्हरलॅपिंग सब प्रॉब्लेम्स आणि ऑप्टिमल सबस्ट्रक्चर असतं. द सेम स्मॉलर प्रॉब्लेम ऑकर मल्टिपल टाइम, त्याला म्हणायचं ओव्हरलॅपिंग सब प्रॉब्लेम. आणि ऑप्टिमल स्ट्रक्चरमध्ये अन ऑप्टिमल सोल्युशन कॅन बी कन्स्ट्रक्टेड फ्रॉम द ऑप्टिमल सोल्युशन ऑफ इट्स सब प्रॉब्लेम. आता डायनॅमिक प्रोग्रामिंगमध्ये काय, टॉप डाऊन अप्रोच असतो, त्याला आपण मेमोइझेशन म्हणतो. काय? मेमोइझेशन. आणि बॉटम अप अप्रोचला काय म्हणतो आपण, टॅब्युलेशन. मेमोइझेशनमध्ये काय, ते रिकर्जन वापरतं कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी, आणि स्मॉलर प्रॉब्लेमला पहिले सॉल्व्ह करतं आणि फायनल सोल्युशन बनवतं. कळलं? टॉप डाऊन अप्रोच म्हणजे वरतून आपण खाली सॉल्व्ह करत येतो प्रॉब्लेम, आणि खालून वरती जातो सॉल्व्ह करत बॉटम अपमध्ये. म्हणजे कसं आहे, जो मोठा प्रॉब्लेम राहतो त्याला तोडत छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत, त्याला म्हणायचं टॉप डाऊन. आणि बॉटम अपमध्ये काय होतं, जे छोटे प्रॉब्लेम आहेत त्यांना सॉल्व्ह करत आपण मोठ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढतो. कळलं का इथपर्यंत? सॉरी, मी जे वापरतोय स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी, OBS स्टुडिओ नावाचं आहे, ते मी फर्स्ट टाइम यूज करतोय आज, त्यामुळे तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम दिसत असतील. किंवा मग जे मी लॅपटॉपवरती शूट करतोय वेळ नसल्यामुळं, स्क्रीन रेकॉर्डिंग करून OBS स्टुडिओमध्ये, तर थोडेसे इश्यूज येत आहे. मला चांगलं ड्रॉ नाही करता येते,
तर मी ज्या प्रकारे इझिली ड्रॉ होऊ शकतंय माझ्याकडून, तितकं तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतोय माझ्या पद्धतीने पूर्ण. कळलं? आता यामध्ये नंतर काय, व्हॉट इज द इटरेटिव्ह अल्गोरिदम, एक्सप्लेन इट्स इटरेटिव्ह अल्गोरिदम डिझाइन इश्यूज युजिंग एक्झाम्पल्स. आता इटरेटिव्ह अल्गोरिदम काय, an iterative algorithm is an algorithm that repeatedly executes a set of statement using a loop until a specified condition become false. Iterative algorithm काय आहे, एक कंडिशन आहे किंवा स्टेटमेंट आहे तुमच्याकडं. काय आहे? एक स्टेटमेंट आहे. आता ही स्टेटमेंट जोपर्यंत फॉल्स होत नाही, तोपर्यंत तुमचं लूप कंटिन्यू एक्झिक्यूट होत राहणार. कळलं? त्याला म्हणायचं आयटरेटिव्ह अल्गोरिदम. इन्स्टेड ऑफ सॉल्व्हिंग अ प्रॉब्लेम युजिंग रिकर्जन, अन आयटरेटिव्ह अल्गोरिदम uses construct such as for while or do while loops. कळलं? काय, इन्स्टेड ऑफ सॉल्व्हिंग अ प्रॉब्लेम युजिंग रिकर्जन. आता रिकर्जनद्वारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता आपण आयटरेटिव्ह अल्गोरिदमनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. त्यासाठी फॉर लूप वापरतो, व्हाईल लूप वापरतो और डू व्हाईल लूप वापरतो. कळलं? आता नंतर काय, जनरल स्ट्रक्चर. जनरल स्ट्रक्चरमध्ये तुम्ही काय करणार आहे, व्हेरिएबलला इनिशियलाइज केलं, जसं की व्हाईल कंडिशन आहे, डू परफॉर्म रिक्वायर्ड ऑपरेशन, अपडेट व्हेरिएबल्स आणि रिटर्न रिझल्ट. हे झालं आपलं जनरल स्ट्रक्चर. बरोबर? यानंतर काय, आता आता बघा तुम्ही म्हणशाल जनरल स्ट्रक्चर काय, तेच असतं इनिशियलाइज व्हेरिएबल म्हणजे. इथं आपण व्हेरिएबल इनिशियलाइज केलाय, इथं आपण फॉर लूप असन किंवा मग डू व्हाईल लूप असन ते लावलं, रिक्वायर्ड ऑपरेशन आपण इथं परफॉर्म केले. बरोबर? आता अपडेट केलं व्हेरिएबलला. बरोबर? आणि रिटर्न केला, हा रिझल्ट रिटर्न केला इथं. या सगळ्या गोष्टी त्याच असतात, फक्त वरती ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. कळलं? आता यानंतर काय होतं, सम ऑफ फर्स्ट n नंबर्स आपण हे बघितलं. मग सम काय करायचं, पहिले 0 करायचं. फॉर आय इक्वल टू 1 टू n पर्यंत काय करायचं, सम इक्वल टू सम प्लस आय करायचं, रिटर्न सम करून टाकायचं. n इक्वल टू 5 साठी सम काय येणार आहे, मग सम इक्वल टू 1 2 3 4 5 म्हणजे 15 सम आलं. बरोबर? आता यानंतर काय, आयटरेटिव्ह अल्गोरिदम डिझाइन इश्यूज. आयटरेटिव्ह अल्गोरिदमसाठी काय डिझाइन इश्यूज आता, while designing an iterative algorithm several important issues must be considered. आता several important issues काय कन्सिडर करू शकतो आपण, इनिशियलायझेशन असन किंवा ऑल व्हेरिएबल्स रिक्वायर्ड बाय अन अल्गोरिदम मस्ट बी प्रॉपरली इनिशियलाइज बिफोर द लूप स्टार्ट्स. कळलं? इनिशियलायझेशन असतं की समला तुम्ही 0 केलं आणि आय इक्वल टू 1 केलं. हे काय केलं, इनिशियलाइज केलं तुम्ही पहिले. त्यानंतर काय केलं, इफ सम इज नॉट इनिशियलाइज टू 0 द अल्गोरिदम मे प्रोड्यूस अन इनकरेक्ट रिझल्ट. कळलं? समला तुम्हाला पहिले काय करायला लागेल, 0 करायला लागेल, म्हणजे ते करेक्ट रिझल्ट त्यांनी प्रोड्यूस केले पाहिजे. दुसरं काय, लूपची कंडिशन. आता लूपची कंडिशन काय, तर लूप मस्ट हॅव प्रॉपर टर्मिनेशन कंडिशन. लूप हे प्रॉपरली टर्मिनेट झालं पाहिजे. द कंडिशन डिटरमाइन्स वेन द आयटरेशन शुड कंटिन्यू ऑर स्टॉप. म्हणजे कंडिशन डिटरमाइन करतं की आयटरेशन हे स्टॉप झालं पाहिजे की नाही. बरोबर? आता एक्झाम्पल काय, while I less than equal to n, if the condition is incorrect, algorithm may terminate early or continue indefinitely. कळलं? आता हे थोडंसं अवघड गोष्ट चालली, आय नो दॅट थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे सगळं, बट पर्याय नाही, काय शिकणंच आहे. कॉम्प्लिकेटेड तर असणारच आहे, थोडंसं थेअरी पार्ट आहे, थोडंसं अल्गोरिदम आहे, थोडंसं कोड आहे, बट आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी आहे शिकणं, पर्यायच नाही. जर का हे शिकलं नाही, हा जो युनिट आहे ह्यामध्ये सगळं हेच आहे, प्रूव्ह करणं. त्यामुळे आपल्याला काही पण असो, तुम्ही वाटलंच तर ही PDF डबल वाचा, तुमच्यासाठीच बनवली, एकदा वाचून घ्या. तुम्ही हे स्कॅन करून ChatGPTला पण टाकू शकताय की मला हे प्रॉपरली एक्सप्लेन करून दे हा क्वेश्चन, ते इझिली करून देईन. थोडीशी मेहनत तर घ्यावी लागेल तुम्हाला पण. कळलं? लूप व्हेरिएबलला अपडेट करायचं म्हणजे आय इक्वल टू आय प्लस 1 करायचं.
If I is not updated, the condition I less than n may always remain true. कळलं? आता मेंटेनिंग लूप इनव्हॅरियंट. A loop invariant is a property that remains true before and after every iteration of the loop. लूप इनव्हॅरियंट अशी प्रॉपर्टी आहे जी बिफोर पण ट्रू असते आणि आफ्टर पण ट्रू असते, बरोबर. मग सम झिरो केलं फॉर आय इक्वल टू 1 टू एन, सम इक्वल टू सम प्लस आय. इनव्हॅरियंट काय राहील मग? सम हे 1 टू एन पर्यंत आपल्याला दाखवायचं आहे. मेंटेनिंग द इनव्हॅरियंट हेल्प्स इन प्रूव्हिंग द करेक्टनेस ऑफ द आयटरेटिव्ह अल्गोरिदम. आता इनव्हॅरियंटला मेंटेन करणं म्हणजे काय, की आपला इटरेटिव्ह अल्गोरिदमला मेंटेन ठेवणं, करेक्ट ठेवणं, कळलं. यानंतर काय आता टर्मिनेशन असतं. टर्मिनेशन म्हणजे काय, तुम्ही लूप समजा तुमचा टर्मिनेट झाला, कंडिशन फॉल झाल्यानंतर लूप हा टर्मिनेट होऊन जातो, कळलं. आता नंतर बाउंड्रीज अँड स्पेशल केसेस असतात. बाउंड्री अँड स्पेशल केसेसमध्ये द अल्गोरिदम शुड करेक्टली हँडल बाउंड्री व्हॅल्यूज अँड स्पेशल इनपुट. फॉर एक्झाम्पल, व्हाईल फाइंडिंग द सम ऑफ नंबर, द केसेस n इक्वल टू 0, n इक्वल टू 1, n इक्वल टू 2 should be considered. For the result should be sum equal to 0. कळलं. बाउंड्री अँड स्पेशल केसेस या सगळ्या. इफिशियन्सीमध्ये तुम्ही ओ ऑफ एन टाइम कॉम्प्लेक्सिटी बघू शकताय, कॉन्स्टंट टाइम कॉम्प्लेक्सिटी बघू शकताय, कळलं. या सगळ्या गोष्टी आहे. आता 7 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. यानंतर आता काय आपलं, तर आता आपण कोणता क्वेश्चन नंबर 4 बघणार आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय, आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये आता दिलेलं काय, हाऊ टू प्रूव्ह दॅट अन अल्गोरिदम इज करेक्ट. काय सांगितलंय, हाऊ टू प्रूव्ह दॅट अन अल्गोरिदम इज करेक्ट, हाऊ टू प्रूव्ह द करेक्टनेस ऑफ अन अल्गोरिदम युझिंग काउंटर एक्झाम्पल. बरोबर. काउंटर एक्झाम्पल घेऊन आपल्याला ते प्रूव्ह करायला लागेल, लावलेलं आहे. आणि गिव्ह सुटेबल एक्झाम्पल. मी फक्त एकदा चेक करून घेतो ह्या पीडीएफ मध्ये ना, एक क्वेश्चन चुकलेला आहे कोणता तरी, मग मी तुम्हाला तो सांगतो. हा नाही, आय थिंक चालेल ना, आपण आता कंटिन्यू करूया हा क्वेश्चन. व्हॉट इज अन, सॉरी, 4th नंबर आहे ना आपला. हां. व्हॉट इज अल्गोरिदम करेक्टनेस. आता अल्गोरिदम करेक्टनेस काय असतं, अँड अल्गोरिदम इज करेक्ट इफ इट गिव्स द राईट आउटपुट फॉर द एव्हरी व्हॅलिड इनपुट. म्हणजे जो पण इनपुट तुम्ही व्हॅलिड इनपुट त्याला प्रोव्हाइड करता एखाद्या अल्गोरिदमला, ते जर का तुम्हाला राईट आउटपुट देत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, अल्गोरिदम करेक्टनेस, बरोबर. फॉर एक्झाम्पल, इफ अन अल्गोरिदम इज डिझाईन टू फाइंड द लार्जेस्ट नंबर, इट शुड ऑलवेज रिटर्न द लार्जेस्ट नंबर फॉर एनी व्हॅलिड सेट ऑफ नंबर. म्हणजे आपल्याकडे एक बघा, एक ॲरे असतो आणि ॲरेमध्ये ज्यांनी डीएसए केला असेल त्यांना माहित असेल की ॲरेमध्ये काय करायचं राहतं. समजा 5 एलिमेंट दिलेले असेल, 5 एलिमेंटमध्ये मॅक्सिमम एलिमेंट फाइंड करायचा असतो आपल्याला, मॅक्सिमम जी व्हॅल्यू आहे त्याची, तो. आणि आता तुम्ही जर का असा कोड लिहिला की जो मॅक्सिमम फाइंड करतोय, तर ते सगळे व्हॅलिड सेट ऑफ नंबर त्यांनी कव्हर केले पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला कळलं बघा, पुढे एक्झाम्पल आहे. मेथड टू प्रूव्ह करेक्टनेस म्हणजे काय, आता द करेक्टनेस ऑफ अन अल्गोरिदम कॅन बी चेक युझिंग द फॉलोइंग मेथड्स. आता काही मेथड्स असते अल्गोरिदम करेक्ट आहे की नाही ते चेक करण्यासाठी. आता पहिली मेथड काय, मॅथमॅटिकल इंडक्शन. आता द अल्गोरिदम इज प्रूव्ड करेक्ट बाय चेकिंग. पहिले एक बेस केस असती, एक इंडक्शन स्टेप असतं. बेस केस म्हणजे काय, वर्क्स फॉर द फर्स्ट स्मॉलेस्ट केस. म्हणजे जी पहिली जी राहते, जी स्मॉलेस्ट केस आहे सगळ्यात, त्या केससाठी त्यांनी वर्क केलं पाहिजे, त्याला म्हणायचं बेस केस. आणि इंडक्शन स्टेप म्हणजे काय, इफ इट वर्क फॉर वन केस, प्रूव्ह इट वर्क फॉर द नेक्स्ट केस. मग आपल्याला काय करायचं राहतं, ह्या 2 केस राहतात. बेस केस म्हणजे काय, सगळ्यात पहिली केस. जर का बेस केस वर्क केली तर आपल्याला काय करायला लागतं, नंतरची केस वर्क करते का नाही ते बघायला लागतं. त्याला म्हणायचं इंडक्शन स्टेप. आता लूप इनव्हॅरियंट काय, लूप इनव्हॅरियंटमध्ये काय, अ कंडिशन इज आयडेंटिफाईड दॅट रिमेन्स ट्रू इन एव्हरी आयटरेशन ऑफ अ लूप. अशी एक कंडिशन आयडेंटिफाय करायची की जी ट्रू पाहिजे प्रत्येक आयट्रेशन ऑफ द लूपला. जेव्हा जेव्हा व्हाईल लूप असेल, फॉर लूप असेल, तो रन होतोय, तेव्हा तेव्हा ती कंडिशन ट्रू पाहिजे, त्याला म्हणायचं लूप इनव्हॅरियंट. इट इज चेक युझिंग. आता लूप इनव्हॅरियंट कसं चेक करतो आपण, पहिलं तर
इनिशियलायझेशन झालं पाहिजे, मेंटेनन्स झालं पाहिजे आणि तिसरं काय टर्मिनेशन. या 3 गोष्टी आपण वरती बघितल्या. इनिशियलायझेशन काय असतं, मेंटेनन्स आणि टर्मिनेशन. आता प्रूफ बाय कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय? पहिले आपल्याला अझ्युम करायला लागतं की अल्गोरिदम हे रॉंग आहे. आणि इफ द अझम्पशन लीड टू कॉन्ट्राडिक्शन, देन द अल्गोरिदम इज कन्सिडर करेक्ट. म्हणजे तुम्ही काय केलं, पहिले अझ्युम केलं की तुमचं जे अल्गोरिदम आहे ते काय आहे, रॉंग आहे अल्गोरिदम, बरोबर. पण जर का अल्गोरिदमनी करेक्ट उत्तर दिलं, बरोबर, तर आपण त्याला काय म्हणतो, ते अल्गोरिदम हे काय करेक्ट आहे. मग ही स्टेटमेंट फॉल्स होऊन जाते. कळलं? आता काउंटर एक्झाम्पल घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायला लावलं आहे त्यांनी. मग आपण आता काउंटर एक्झाम्पल घेऊ. अ काउंटर एक्झाम्पल इज यूज्ड टू शो दॅट अन अल्गोरिदम इज रॉंग. बरोबर? अल्गोरिदम हे रॉंग आहे हे शो करण्यासाठी यूज होतं. If we find even one valid input for which the algorithm gives wrong answer, the algorithm is incorrect. म्हणजे आपल्याला जर का एक जरी असा इनपुट सापडला की ज्या इनपुटसाठी अल्गोरिदम हे रॉंग आन्सर दाखवतंय, तर ते अल्गोरिदम काय राहील, इनकरेक्ट राहील. काय राहील? इनकरेक्ट राहील. प्रूव्हिंग इनकरेक्टनेस युजिंग काउंटर एक्झाम्पल. A counter example is a particular input that proves that an algorithm or statement is wrong. ते काय सांगतं, काउंटर एक्झाम्पल असं एक इनपुट राहतं की ते सांगतं की स्टेटमेंट रॉंग आहे की नाही. मग स्टेप्स काय त्यासाठी, आता गिव्हन अल्गोरिदम जे राहतं ते आपण घ्यायचं, त्यामध्ये एक सुटेबल इनपुट फाइंड करायचा. फाइंड द ॲक्च्युअल करेक्ट आन्सर. मग आपण काय करायचं, जेव्हा आपण इनपुट एक घेतो, बरोबर, सुटेबल इनपुट घेतो एक, त्यानंतर एक त्या इनपुटला काय करेक्ट आन्सर येणार आहे ते बघायचं. मग रन द अल्गोरिदम. मग काय करायचं, जो इनपुट घेतला आपण तो इनपुट त्या अल्गोरिदमसाठी रन करायचा. अल्गोरिदममध्ये तो इनपुट टाकायचा आणि रन करायचं. मग आपल्याला तर आधीच माहीत राहतं की उत्तर काय येणार आहे. जर का ते दोन्ही उत्तर मॅच झाले, जर का इफ द ॲन्सर्स आर डिफरंट, म्हणजे आपल्याला जे पहिले उत्तर माहीत होतं आणि जे अल्गोरिदमनी उत्तर आलं, ते दोन्ही जर का डिफरंट असले, तर इनपुट इज अ काउंटर एक्झाम्पल. कळलं? म्हणजे इनकरेक्ट आहे. देअरफॉर द अल्गोरिदम इज इनकरेक्ट. कळलं? अ काउंटर एक्झाम्पल कॅन नॉट प्रूव्ह दॅट अल्गोरिदम इज करेक्ट. इट कॅन ओन्ली प्रूव्ह दॅट अल्गोरिदम इज नॉट करेक्ट. कळलं का? जे काउंटर एक्झाम्पल आहे तुम्हाला हे नाही सांगणार तुमचं अल्गोरिदम करेक्ट आहे की नाही. ते काय सांगेन तुम्हाला, अल्गोरिदम हे इनकरेक्ट आहे की नाही एवढंच सांगेन तुम्हाला. कळलं? सपोज अन अल्गोरिदम इज रिटन टू फाइंड द लार्जेस्ट नंबर इन द ॲरे. आता तुम्ही लार्जेस्ट नंबरचा कोड कसा लिहिता? पहिले मॅक्सिममला 0 डिफाइन करता, बरोबर? फॉर ईच एलिमेंट एक्स इन द ॲरे, जर का एफ म्हणजे एक्स जो आहे तो ग्रेटर दॅन मॅक्सिमम असेल. समजा तुमच्याकडे इथे एक ॲरे आहे, बरोबर? हा ॲरे त्यामध्ये भरपूर सारे एलिमेंट प्रेझेंट आहे. आता जो पहिला एलिमेंट आहे, पहिले काय केलं तुम्ही, मॅक्सिममला 0 घेऊन टाकलं. मॅक्सिमम 0 घेतला. पहिले चेक करायचं इथला जो एलिमेंट आहे, तो ह्या मॅक्स परता जर का हायर असेल, तर आपण त्याला रिप्लेस करून द्यायचं. मॅक्सिमम इक्वल टू एक्स करून द्यायचं आणि रिटर्न मॅक्सिमम. असं प्रत्येक जागेवर इटरेट करतो आपण, ह्या जागेवरती, ह्या जागेवरती, आणि आपल्याला एक करेक्ट मॅक्सिमम नंबर भेटतो. कळलं? आपल्याला हेच चेक करायचं आता, की हे अल्गोरिदम हे करेक्ट आहे की नाही, बरोबर. आता इनपुट काय घेतले आपण, -5, -2, -8, -3, बरोबर. आता बघा, द लार्जेस्ट नंबर इज काय, लार्जेस्ट नंबर काय ह्यामध्ये, ए मध्ये -2 आहे ना. सगळ्यात नंबर लाईनवरती काय येईन आता, ह्या जागेवरती -5 येईन, सॉरी इथं -8 येईन, इथं -5 येईन, इथं -3 येईल आणि इथं -2 येईल आणि त्यानंतर तुमचं इथं 0 येईल आणि ह्या 0च्या पुढं काय राहील, पॉझिटिव्ह, आणि ह्या 0च्या ह्या साईडला निगेटिव्ह नंबर राहतील, बरोबर. कळलं? आता मग यामध्ये तुमचा आता हायेस्ट नंबर कोणता येणार आहे, -2 येणार आहे. मग द अल्गोरिदम स्टार्ट्स विथ मॅक्सिमम तुम्ही पहिले 0 असाइन केला. ऑल नंबर्स आर निगेटिव्ह. आता बघा, तुम्ही रिटर्न काय करताय, मॅक्स रिटर्न करताय, बरोबर. मॅक्स रिटर्न करताय आणि आपलं मॅक्स काय, 0. आता मला सांगा, जो तुमचा ए सेट आहे, त्यामध्ये असा एखादा नंबर आहे का जो मॅक्सिमम परता हायर आहे? नाही ना. 0 सगळ्यात हायर आहे. हे निगेटिव्ह नंबर आहे सगळे, म्हणजे हे छोटे आहे आणि मॅक्स हा काय हायर नंबर 0 आहे. मग रिटर्न काय करताय तुम्ही, मॅक्स रिटर्न करताय, म्हणजे तुमचा रिटर्न काय होणार आहे, 0. 0 जर का तुम्ही रिटर्न करताय आणि 0 तर ह्या ए सेटमध्ये प्रेझेंटच नाहीये,
मग हे अल्गोरिदम काय होणार आहे, रॉंग होणार आहे. आता तेच त्यांनी इथं दाखवलंय फक्त. आता बघा, देअरफॉर द अल्गोरिदम रिटर्न्स, अल्गोरिदम हे काय रिटर्न करतंय, 0 रिटर्न करतंय. बट द करेक्ट आन्सर काय आपल्याकडं -2 आहे. सगळ्यात मोठा यामध्ये तर -2 नंबर आहे. पण आपल्याला उत्तर भेटतंय 0. सिन्स 0 हा नॉट इक्वल टू -2 आहे, बरोबर? मग अल्गोरिदम काय आहे, रॉंग आन्सर देतं आपल्याला. म्हणून द काउंटर एक्झाम्पल अँड द गिव्हन अल्गोरिदम इज इनकरेक्ट. कळलं? आता मग करेक्ट अल्गोरिदम काय येणार आहे? आपल्याला एच्या जागेवरती, म्हणजे जो मॅक्सिमम आपण 0 घेतो ना, त्यावरती जो पहिला नंबर असतो सेटमधला, याला कन्सिडर करायचं मॅक्सिमम. मग याला याच्याशी कंपेअर करायचं, याला याच्याशी कंपेअर करायचं, याच्याशी कंपेअर करायचं. कंपेअर करताना तुमचं मॅक्सिमम काय भेटणार आहे तुम्हाला, -2. कळलं? इथं फक्त जिथं आपण मॅक्सिमम इक्वल टू 0 घेतलं होतं, तिथं मॅक्सिममच्या जागेवरती फर्स्ट एलिमेंट घ्यायचं. ए ऑफ 0 म्हणजे काय, तुमचा ए हा सेट आहे. मग ए ऑफ 0 काय येतं, -5. -5ला रिप्लेस करायचं पहिले फक्त. बाकीचं मग अल्गोरिदम हे करेक्ट उत्तर देतं. कळलं? आता यानंतर काय, प्रूव्ह द करेक्टनेस ऑफ द अल्गोरिदम विच फाइंड्स द मिनिमम नंबर फ्रॉम द गिव्हन अरे ऑफ एन नंबर्स. कळलं? तेच आहे, आपल्याला इथं काय शोधायचं होतं, हायर नंबर. आणि यामध्ये काय शोधायचं आता आपल्याला, मिनिमम नंबर. कळलं का तुम्हाला? एकदम सोपं असेल बघा. आपण स्पीड ना घेऊ थोडंसं. आता मिनिमम मध्ये काय दिले, ए ऑफ 0 दिले, बरोबर? ए ऑफ 0 दिला यांनी. कळलं का? त्यांनी ती चुकी सुधरवली. आता ए ऑफ 0 दिलं त्यांनी. द अल्गोरिदम फाइंड द स्मॉलेस्ट मिनिमम एलिमेंट फ्रॉम एन अरे कंटेनिंग एन नंबर्स. मग लूप इनव्हेरियंट काय राहणार आहे, बिफोर एव्हरी इटरेशन ऑफ द लूप मिनिमम कंटेन्स द स्मॉलेस्ट एलिमेंट अमंग द एलिमेंट a of 0 to a of i-1. वी प्रूव्ह दिस 3 स्टेप्स. आपण 3 स्टेप कोणत्या प्रूव्ह करणार आहे? पहिली आहे इनिशियलायझेशन. आता इनिशियलायझेशन मध्ये काय, मिनिमम तुम्ही घेतला ए ऑफ 0. काय घेतला मिनिमम, ए ऑफ 0. बिफोर द फर्स्ट इटरेशन ओनली ए ऑफ 0 हॅज बीन कन्सिडर. देअरफॉर minimum a of 0 is absolutely the smallest element among the elements considered. Hence the loop invariant is true before the first iteration. आता आपल्याला लूप इनव्हेरियंट ट्रू करायचं होतं, बरोबर? मग तुमच्याकडे समजा हा ॲरे दिलाय, हा ॲरे दिलाय, आणि यामध्ये आपल्याला लूप इनव्हेरियंट म्हणजे काय राहतं, प्रत्येक स्टेपवरती करेक्ट पाहिजे ते अल्गोरिदम, बरोबर? मग -5 ही पहिली स्टेपवरती ती करेक्टच राहणार आहे, कारण पहिल्या स्टेपवरती तर हा स्मॉलेस्ट राहणार. याला आपण कशाशी कंपेअरच नाही केलं, बरोबर? मग तसंच पहिल्या बेस केससाठी तर लूप इनव्हेरियंट ट्रू आला. आता तर यानंतर आपण कशासाठी बघणार आहे, मेंटेनन्स. मेंटेनन्ससाठी काय, ॲज्युम दॅट बिफोर अन आयट्रेशन मिनिमम इक्वल टू मिनिमम ऑफ ए ऑफ 0, ए ऑफ 1. यामध्ये आपल्याला चेक करायला लागतं, मिनिमम यामधूनच एक राहणार आहे ना. नाव वी कन्सिडर द नेक्स्ट एलिमेंट ए ऑफ आय. म्हणजे इथून आपण आता समोर जो एक एलिमेंट. मग देर आर 2 केसेस. केस 1 काय राहणार आहे, जो तुमचा नेक्स्ट एलिमेंट आहे तो लेस दॅन मिनिमम राहील. मग जर का तो लेस दॅन मिनिमम राहील, आपल्याला काय शोधायचं आहे, छोटा एलिमेंट. छोटा एलिमेंट, मग ए ऑफ आय, ए ऑफ आय काय झालं इथं, आपण एक मिनिमम कोणता, फर्स्ट नंबरचा जो एलिमेंट आहे त्याला मिनिमम घेतलं होतं. नंतर आपण आय प्लस प्लस केलं, म्हणजे एक एलिमेंटनी पुढे गेलो. आता एक एलिमेंटनी पुढे गेलो तर आपण कुठं आलो, ए ऑफ आय वरती. आणि ए ऑफ आय काय झाला, ह्या मिनिमम परत छोटा झाला. मग आपल्याला तर मिनिमम सगळ्यात छोटा एलिमेंट शोधायचा आहे. मग आता काय करायचं, मिनिमम इक्वल टू ए ऑफ आय करून द्यायचं. कळलं? मिनिममची जागा आहे ती कोण घेऊन टाकन, आता ए ऑफ आय घेऊन टाकन, कारण हा सगळ्यात छोटा एलिमेंट झाला आता. सो मिनिमम बिकम द स्मॉलेस्ट एलिमेंट अमंग. आणि जर का नसन, आता बघ केस 2 मध्ये काय, द मिनिमम इज नॉट चेंज बिकॉज इट ऑलरेडी इज द स्मॉलर. म्हणजे जर का इथं हा ॲरो ह्या साईडला असता, इकडं ए ऑफ आय आणि ह्या साईडला मिनिमम, तर ॲरो जर का उलटा झाला असता तर मिनिममच उत्तर राहिलं असतं, त्याचं चेंज नसतं झालं. म्हणून लूप इनव्हेरियंट काय राहतो, ट्रू राहतो. टर्मिनेशन मध्ये काय, तर लूप कसा संपन हा, द लूप स्टॉप्स वेन आय इक्वल टू एन. म्हणजे तुम्ही जर का शेवटच्या एलिमेंट पर्यंत पोहोचले तर लूप स्टॉप होऊन जाईल. ऑल एलिमेंट्स कव्हर होऊन जाता ना हे. जेव्हा तुम्ही शेवटच्या एलिमेंटला जाता तेव्हा तुमच्या ॲरे मधले
संपूर्ण जे एलिमेंट राहतात ह्या इथपर्यंत आले तुम्ही शेवटच्या एलिमेंटपर्यंत, तर सगळे एलिमेंट हे मागचे जे राहतात हे कव्हर होऊन जातात. मग काय होतं आता, अकॉर्डिंग टू द लूप इनव्हॅरियंट मिनिमम कंटेन्स द स्मॉलेस्ट एलिमेंट अमंग ऑल एन एलिमेंट्स. देअरफॉर मिनिमम इक्वल टू ह्या जेवढे सगळे एलिमेंट्स आहे तुमचे त्यामधलं मिनिमम उत्तर भेटतं तुम्हाला. दस द अल्गोरिदम रिटर्न्स द मिनिमम एलिमेंट ऑफ द गिवन ॲरे. कळलं? आता यानंतर काय, प्रूव्ह द करेक्टनेस ऑफ द, तेच आहे बघा. तुम्ही जर का एक जरी प्रश्न ध्यान लावून ऐकला असेल, लक्ष देऊन ऐकला असेल, तर सगळीकडे तेच तेच दिलंय, तेच प्रूव्ह करायला लावलंय सगळ्या जागेवर. आता बघा, हा पण क्वेश्चन तसंच. प्रूव्ह द करेक्टनेस ऑफ द अल्गोरिदम विच फाइंड द फॅक्टोरियल ऑफ अ गिवन नंबर. वरती सम होतं, नंतर काय आलं आपल्याला, तर समेशन झाल्यावर मॅक्सिमम काढायचं होतं, नंतर मिनिमम काढायचं होतं, आणि आता काय आलं, फॅक्टोरियल. कळलं? द above algorithm finds the factorial of a given non-negative number. We know that n फॅक्टोरियल काय राहतं सांगा बरं, n इंटू n मायनस वन फॅक्टोरियल राहतं, बरोबर. हे आता एकदम इझी बेसिक कोड झाले हे. आता DSA तर तुम्ही केलंच असेल प्लेसमेंटसाठी, फोर्थ इयरसाठी, त्यामध्ये हे एकदम बेसिक कोड, हे प्रत्येकाला कळायला पाहिजे की फॅक्टोरियल ऑफ अ नंबर जे ते n फॅक्टोरियल इंटू इक्वल टू n इंटू n मायनस वन फॅक्टोरियल राहतं. आणि जी बेस केस राहते म्हणजे झिरो फॅक्टोरियल काय राहतं, वन राहतं. कळलं? वी कॅन प्रूव्ह द करेक्टनेस ऑफ द रिकर्सिव्ह अल्गोरिदम युझिंग मॅथमॅटिकल इंडक्शन. आता बेस केस काय, n इक्वल टू झिरो साठी अल्गोरिदम वन रिटर्न करतं, म्हणजे काय, झिरो फॅक्टोरियल हे वन. देअरफॉर द अल्गोरिदम गिव्स द करेक्ट आन्सर फॉर n इक्वल टू झिरो. बरोबर. जर का अल्गोरिदमनी वन उत्तर दिलं तर ते करेक्ट आहे बेस केससाठी. आणि नेक्स्ट नंबर काय, इंडक्शन हायपोथेसिस. ॲज्युम दॅट द अल्गोरिदम करेक्टली कॅल्क्युलेट द फॅक्टोरियल ऑफ n मायनस वन. आता फॅक्टोरियल ऑफ n मायनस वन काय, ते आपल्याला कॅल्क्युलेट करून देत आहे, बरोबर, n मायनस वन फॅक्टोरियल. आपल्याला काय करायचंय, ॲज्युम करायचंय. कळलं? आणि इंडक्शन स्टेपमध्ये काय, फॉर n ग्रेटर दॅन झिरो द अल्गोरिदम एक्झिक्यूट्स फॅक्टोरियल ऑफ n इक्वल टू, तेच लिहिलं वरचं जे होतं ना आपलं, कुठे गेलं, फॅक्टोरियल ऑफ n इक्वल टू n इंटू फॅक्टोरियल ऑफ n मायनस वन लिहिलं आपण, बरोबर. आता इंडक्शन हायपोथेसिस वापरायचं आहे. फॅक्टोरियल ऑफ n इक्वल टू n इंटू n मायनस वन फॅक्टोरियल. कळलं? मग काय, फ्रॉम द डेफिनेशन ऑफ फॅक्टोरियल, n फॅक्टोरियल काय येईन सांगा बरं इथं. n फॅक्टोरियल इक्वल टू, तेच आहे फॅक्टोरियल ऑफ n आणि n फॅक्टोरियल ही एकच गोष्ट आहे ना. कळतंय का तुम्हाला? फॅक्टोरियल ऑफ n आणि n फॅक्टोरियल ही एकच गोष्ट, आपण nचंच फॅक्टोरियल काढतोय इथं. मग फॉर्म्युला तर दोन्हीला पण सेमच राहणार आहे. देअरफॉर फॅक्टोरियल ऑफ n, आता बघा फॅक्टोरियल ऑफ n ह्या दोन्ही साईड सेम आहे, तर आपण यांना काय करून टाकायचं, कॅन्सल करून टाकायचं. मग उरलं काय, हे फॅक्टोरियल ऑफ n इक्वल टू n फॅक्टोरियल करून द्यायचं. कळलं का? आता हेन्स द अल्गोरिदम करेक्टली कॅल्क्युलेट द फॅक्टोरियल ऑफ n. त्यानंतर टर्मिनेशन येतं शेवटला. टर्मिनेशनमध्ये काय, रिकर्सिव्ह कॉलमध्ये n इज रिड्यूस बाय वन. आता प्रत्येक जागेवरती तुम्हाला n पासून खाली खाली येतो ना आपण. फॅक्टोरियल ऑफ फाय काय राहतं सांगा बरं, फाय मल्टिप्लाय बाय फोर करतो, मग नंतर थ्री करतो, मग नंतर टू करतो, आणि त्यानंतर वन राहतं. ह्या सगळ्याला काय करायला लागतं, आपल्याला मल्टिप्लाय करायला लागतं. मग फाय एक एकनी मायनस येतो ना, मायनस वन केलं तर फोर, मायनस वन केलं तर थ्री, मायनस वन केलं तर टू, वन. मग फाय फॅक्टोरियल काढायचं, फाय फोर जा 20, 23 जा 60, 62 जा 120 येतं फाय फॅक्टोरियल. कळलं? मग तसंच एक एकने आपण मागं चाललोय झिरोपर्यंत जायचं, n पासून तर झिरोपर्यंत. When the n becomes zero, the algorithm return once and stop. Therefore, the algorithm terminates for every non-negative value. Conclusion काय? Since the base case is correct, induction step is correct, and the algorithm terminates, the given algorithm correctly calculates the factorial of every non-negative number. सोपं होतं, कळलं? आता हे बघा. Given the fastest computer and hypothetically infinite memory, do we still need to study algorithm? आता आपल्याकडे काय, फास्टेस्ट कम्प्युटर आले, आपल्यापाशी इन्फानाईट मेमरी आलेली आहे, तर तरी पण आपण अल्गोरिदमला शिकलं पाहिजे की नाही, हा प्रश्न उभा राहतो आपल्यासमोर. त्याचं उत्तर काय, यस. अल्गोरिदम हे शिकणं काय गरजेचं आहे. कशासाठी,
पहिली गोष्ट राहते करेक्टनेस आणि दुसरी गोष्ट राहते इफिशियन्सी. आता करेक्टनेस काय? फास्टर कम्प्युटर कॅन नॉट करेक्ट अ रॉंग अल्गोरिदम. जरी किती पण कम्प्युटर फास्ट झाले, जर चुकीचा अल्गोरिदम असलं ते त्याला करेक्ट थोडी करू शकतंय, बरोबर आहे ना? We need algorithm to ensure that the problem is solved correctly and gives the expected output. आपल्याला अल्गोरिदम कशासाठी लागतं? की आपल्याला एक्सपेक्टेड आउटपुट भेटण्यासाठी. प्रॉब्लेम जो आहे आपल्या पुढं तो एकदम करेक्टली सॉल्व्ह झाला पाहिजे. आणि इफिशियन्सीमध्ये काय येतं? इवन विथ द व्हेरी फास्ट कम्प्युटर्स अँड अनलिमिटेड मेमरी, अ पुअरली डिझाइन अल्गोरिदम मे रिक्वायर अन एक्सटर्नल लार्ज नंबर ऑफ ऑपरेशन. म्हणजे जरी कम्प्युटर फास्ट आहे आणि आपल्याकडे अनलिमिटेड मेमरी प्रेझेंट आहे, पण जर का अल्गोरिदमच आपण चांगलं डिझाइन नाही केलं, तर आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे ते जो आपला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी. आणि इथं काय दिलंय? गुड अल्गोरिदम कॅन सॉल्व्ह द सेम प्रॉब्लेम फास्टर. जर का अल्गोरिदम चांगला असेल तुमचा, तर तुमचा प्रॉब्लेम फास्टर सॉल्व्ह केला जाईल. सर्चिंग an element using linear search takes while binary search takes on sorted data. आय थिंक इथं व्हॅल्यू होत्या काहीतरी, बट त्या माझ्याकडून लिहायच्या राहिलेल्या आहे. तरी मी अपडेट करून टाकेन PDF तुम्हाला. त्यामध्ये बघून घ्यायचं आहे तुम्ही. कळलं? आता बघा. Therefore, algorithms are important for achieving correct, efficient, and practical solutions regardless of computer speed or memory. कळलं? How can we relate algorithm of to technology? आता नेक्स्ट क्वेश्चन काय? अल्गोरिदम आपण टेक्नॉलॉजीशी कसं रिलेट करू शकतोय ते सांगायचं. Algorithm is a step-by-step procedure used to solve a particular problem. Technology uses algorithm to perform tasks automatically, quickly, and efficiently. कळलं? The relationship between algorithm and technology can be explained as follows. आता आपल्याला दोन्हीमध्ये काय रिलेशनशिप आहे ते सांगायचे, अल्गोरिदममध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये. पहिली गोष्ट काय? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काय? अल्गोरिदम आर द बेसिस ऑफ सॉफ्टवेअर अँड ॲप्लिकेशन्स. दे डिफाईन हाऊ अ प्रोग्राम परफॉर्म्स अ पर्टिक्युलर टास्क. एक्झाम्पल काय? आता बघा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये ते एक बेस आहे सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशनचा अल्गोरिदम. प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होतो, काय असतं प्रॉब्लेममध्ये ते सगळं आपल्याला कोण सांगतं? अल्गोरिदम. त्याचं एक्झाम्पल काय? अ कॅल्क्युलेटर युजेस अल्गोरिदम टू परफॉर्म मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. आता कॅल्क्युलेटर जे जर का तुम्ही डिझाइन करताना बघितलं कॅल्क्युलेटर, तर त्यासाठी पण अल्गोरिदम लागतं, की जर का आपण प्लस ऑपरेटर वापरलं तर काय होणार आहे? मायनस ऑपरेटर वापरलं तर काय होणार आहे? मल्टिप्लाय वापरलं तर काय होणार आहे? हे सगळं अल्गोरिदममध्ये असतं. आता सर्च इंजिन्स काय? सर्च इंजिन युजेस अल्गोरिदम टू सर्च, ऑर्गनाइज अँड रँक इन्फॉर्मेशन. सर्च इंजिन कशासाठी यूज होतं? तुम्हाला जर का सर्च करायची एखादी गोष्ट, Google धरा. तिथं जर का तुम्ही वेबसाईट राहता तुमचा आणि तुम्ही एखादा ब्लॉग लिहिला किंवा वेबसाईट बनवली, तर तिला रँक करायचं असेल तर ते SEO वापरतो आपण. काय वापरतो? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणून असतं. त्याने आपण वेबसाईटला किंवा मग आपल्या ब्लॉगला रँक करू शकतो. कळलं? आता हे Google झालं, ते अल्गोरिदमनेच डिसाईड होतं ना, कोण वरती येणार आहे किंवा मग तुम्ही YouTubeचा व्हिडिओ टाकता, बरोबर? आता मी तुम्हाला एक सांगतो याच्यावरनं. सर्च इंजिन काय राहतं माहिती आहे का? आता समजा YouTubeचंच बघू आपण. YouTubeला गेलो आपण. YouTubeला गेल्यानंतर आता बघा, वन नाईट इंजिनिअरचे तर भरपूर सगळे चॅनल आहे, बरोबर? भरपूर जणांनी चॅनल बनवले. पण जेव्हा तुम्ही वन नाईट इंजिनिअर सर्च करता, तेव्हा एक नंबरला जे येतं ते वेगळं चॅनल. हे रँक का करतंय वरती? हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन वगैरे असतं, त्यामुळे ते रँक करतात. आता तुम्ही जर का चॅनल्स बघायला गेले, वेगळे-वेगळे चॅनल्स आता बघा, इथं असन चॅनल्समध्ये तुम्हाला दिसन वरती, आय थिंक इथं माझेच व्हिडिओ येत आहे. फिल्टर करू शकतोय का आपण? हां, इथं चॅनल्स असतं बघा. जेव्हा तुम्ही चॅनल्स बघता ना, बघा हे पण वन नाईट इंजिनिअर आहे. हे पण वन नाईट इंजिनिअर आहे. भरपूर सारे वन नाईट इंजिनिअरचे अकाउंट बनलेले आहे. पण प्रॉब्लेम काय होतो, ते रँक करतं ना, ते कशामुळं करतं? SEO असतं. मग ते इथं सर्च इंजिनमध्ये पण वापरलं जातं. कळलं? नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग असतं. त्यामध्ये काय असतं? AI अँड ML सिस्टम यूज अल्गोरिदम टू लर्न फ्रॉम डेटा, आयडेंटिफाय पॅटर्न्स अँड मेक प्रेडिक्शन्स. जे AI ML आहे ना,
ते डेटापासून शिकतं, पॅटर्न्स आयडेंटिफाय करतं, प्रिडिक्शन करतं. मी तुम्हाला ChatGPTचं उदाहरण सांगितलं होतं. जे एम-एलमध्ये पण सांगितलं आणि आता आपण डी-ए-मध्ये पण सांगतोय. त्यानंतर काय नेटवर्किंग अँड कम्युनिकेशन. यामध्ये काय होतं, अल्गोरिदम्स आर यूज्ड इन कॉम्प्युटर नेटवर्क्स फॉर राउटिंग डेटा फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनदर. कळलं? नेटवर्क आणि कम्युनिकेशनसाठी कसं यूज होतं. आता समजा तुम्हाला डेटा पाठवायचा आहे एका जागेवरतून दुसऱ्या जागेवर. तर आता समजा मी हा व्हिडिओ अपलोड करतोय, हा एक डेटाच आहे आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचतोय म्हटल्यावर कशाने? तो रूटिंगनंच पोहोचतोय ना. हे कशामुळे पॉसिबल आहे? नेटवर्क आणि कम्युनिकेशनमुळे. नंतर येते सिक्युरिटी. डेटाला जर का प्रोटेक्ट करायचं असेल तर सिक्युरिटी यूज होते. ऑटोमेशन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी रोबोट्स असतील, सेल्फ ड्रायव्हिंग व्हेइकल्स, बँकिंग सिस्टम यासाठी यूज होतं. कन्क्लुजन तुम्ही वाचू शकताय, सोपं असतं. आता त्यानंतर काय? प्रूव्ह द करेक्टनेस ऑफ द अल्गोरिदम युजिंग मॅथेमॅटिकल इंडक्शन. आता मॅथेमॅटिकल इंडक्शन आपल्याला स्क्वेअर रूट कसं काढायचं हे प्रूव्ह करायचं आहे. द अबव्ह अल्गोरिदम कॅल्क्युलेट द स्क्वेअर ऑफ अ नंबर. म्हणजे हे काय करतं? स्क्वेअर ऑफ अ नंबर कॅल्क्युलेट करतं, बरोबर? वी प्रूव्ह इट करेक्टनेस युजिंग द प्रिन्सिपल ऑफ मॅथेमॅटिकल इंडक्शन. आपल्याला काय सांगितलंय? मॅथेमॅटिकल इंडक्शननी ते प्रूव्ह करून दाखवा. आपण आता कसं दाखवणार आहे? बेस केस बघायची. मॅथेमॅटिकल इंडक्शनसाठी काय 3 हे पहिले आपण काय करतो? बेस केस चेक करतो. नंतर काय करतो? इंडक्शन हायपोथेसिस चेक करतो. इंडक्शन स्टेप असते आणि नंतर टर्मिनेशन असतं. ह्या गोष्टी आपण चेक करतो. आता प्रत्येक गोष्ट आपल्याला बघायची. बेस केसमध्ये काय? स्क्वेअर ऑफ 0 काय राहतं? 0 राहतं. 0चा स्क्वेअर 0, बरोबर? आता इथं बघा. अल्गोरिदम हे करेक्ट दाखवतंय इथं. इंडक्शन हायपोथेसिसमध्ये काय? अझ्युम दॅट द अल्गोरिदम इज करेक्ट. आपल्याला पहिले काय अझ्युम करावं लागतं? अल्गोरिदम हे करेक्ट आहे. मग स्क्वेअर ऑफ n-1 काय होणार आहे? n-1चा स्क्वेअर, बरोबर? फॉर द अल्गोरिदम गिव्ह स्क्वेअर ऑफ n. n काय करतो आपण मग? याला एक्सपांड केलं जरी चालतं तुम्ही किंवा मग तुम्ही हे पण लिहू शकता डायरेक्ट. 2n प्लस स्क्वेअर ऑफ n-1 आणि इथं -1. मग इंडक्शन हायपोथेसिस वापरून स्क्वेअर ऑफ n काय होतं? 2n प्लस n-1चा होल स्क्वेअर आणि -1, बरोबर? स्क्वेअर ऑफ n काय होतं मग? 2n प्लस n-1चा होल स्क्वेअरला जर का तुम्ही एक्सपांड केलं तर तुमचं उत्तर काय भेटतं? n स्क्वेअर प्लस 2n प्लस 1 आणि हे -1 इथं येऊन जातं, बरोबर? मग स्क्वेअर ऑफ n इक्वल टू काय होतं? n स्क्वेअर होऊन जातं, बरोबर? आता यानंतर काय? देअरफॉर स्क्वेअर ऑफ n इक्वल टू n स्क्वेअर हे प्रूव्ह झालं. कशामध्ये? इंडक्शन स्टेपमध्ये. टर्मिनेशनमध्ये काय? टर्मिनेशन केव्हा होणार? म्हणजे लूप केव्हा थांबणार आहे? जेव्हा इन एव्हरी रिकर्सिव्ह कॉल द व्हॅल्यू डिक्रीजेस बाय 1. व्हॅल्यू काय होती? एक ना कमी होत जाते प्रत्येक रिकर्सिव्ह कॉलमध्ये. सो अल्गोरिदम रिटर्न्स 0 अँड स्टॉप्स. देअरफॉर द अल्गोरिदम टर्मिनेट्स. जेव्हा तुम्ही स्क्वेअर ऑफ नंबर फाइंड करत राहता, जेव्हा तिथं 0 येतं शेवटला टर्मिनेट होत. एक नंबरनी आपण कमी होत जातो. 0 आल्यानंतर काय होतं? अल्गोरिदम स्टॉप होऊन जातं. आता आपला काय लास्ट क्वेश्चन बाकी आहे. लास्ट क्वेश्चन आपण घेऊन टाकणार आहे आता. एवढा एकच क्वेश्चन बाकी, लवकरात लवकर घेऊ. कन्सिडर अन ॲरे A of n integers which are already in sorted order. Let x be the number being searched in the array A in linear fashion. The code fragment perform this task is given below. बरोबर? हा एक कोड दिलाय तुम्हाला. कोड कशासाठी दिलाय? n integers which are already sorted. ते सॉर्टेड ॲरे दिला आहे आणि लेट एक्स बी द नंबर ऑफ बिंग सर्च इन द ॲरे. आपल्याला एक सर्च करायचं आहे. इज दिस कोड फ्रॅगमेंट इफिशियंट? आपल्याला ते इफिशियंट आहे का बघायचं. येस, द कोड इज रिजनेबली इफिशियंट इफ वी रिक्वायर टू यूज लिनियर सर्च बिकॉज द ॲरे इज ऑलरेडी सॉर्टेड. जर का ॲरे ऑलरेडी सॉर्टेड असेल तर आपण वापरू शकतो. द इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज इज दॅट सर्च कॅन बी स्टॉप अर्ली वेन. जेव्हा आपला एलिमेंट, आता समजा तुम्हाला एक ॲरे दिलाय, हा एक ॲरे दिलाय आणि इथं तुमचा 5 येतो आणि इथं तुमचा 6 येतो, बरोबर? आता तुम्हाला सर्च काय करायचं होतं? 5 सर्च करायचा होता. मग तुम्ही इथून पुढे जाणार आहे का? इथपर्यंत आले तर स्टॉप होऊन जायचं. कारण इथून पुढे तुमचा नंबरच भेटणार नाही. 5 हा 6 परत छोटा आहे ना, त्यामुळं. कळलं?
मग स्टॉप करून घ्यायचं जेव्हा ए ऑफ आय ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स होईल. देर इज नो नीड टू चेक द रिमेनिंग एलिमेंट बिकॉज द ॲरे इज सॉर्टेड. आता बघा, तुम्हाला काय शोधायचं आहे? इफ आफ्टर चेकिंग 10 अँड 20 वेन वी रिच 30, जेव्हा तुम्ही 30 वरती पोहोचता, तुम्हाला काय शोधायचं आहे आता? 25 शोधायचं आणि तुम्ही पोहोचले 30 वरती. मग 30 वरती पोहोचून याच्या पुढे शोधून काही फायदा आहे का? नाही फायदा. 25 तर इथंच येणार आहे ना, मग इथं स्टॉप करून घ्यायचं. बेस्ट केसमध्ये तुमचं येतं ओ ऑफ 1, वर्स्ट केसमध्ये येतं ओ ऑफ एन, आणि ॲव्हरेज केसमध्ये ओ ऑफ एनच येतं. कळलं? हे ओ ऑफ 1 म्हणजे काय? बेस्ट केसमध्ये समजा तुम्हाला 10 शोधायचं आहे आणि पहिल्याच पोझिशनवर सापडला, तर ओ ऑफ 1 येणार आहे. वर्स्ट केसमध्ये की काय, शेवटचा एलिमेंटला पण भेटू शकतोय आणि ॲव्हरेज केसमध्ये पण मिडलला जरी भेटला तरी ओ ऑफ एनच येणार आहे. आणि डज इट ॲट्रिब्यूट टू एनी डिझाइन इश्यूज विथ रिस्पेक्ट टू आयटरेटिव्ह अल्गोरिदम? येस, द कोड हॅज अन इम्पॉर्टंट आयटरेटिव्ह अल्गोरिदम डिझाइन issues related to termination. Since the array हा सॉर्टेड आहे, त्यामुळं लूप शुड स्टॉप इन 2 सिच्युएशन. जर का सॉर्टेड अरे असेल तुमच्याकडं, तर लूप 2 सिच्युएशनमध्ये स्टॉप झाला पाहिजे. जेव्हा तुमचा एलिमेंट भेटतो किंवा जो एलिमेंट शोधायचा आहे तुम्हाला, तो जो नेक्स्ट एलिमेंट आहे त्याच्यापर्यंत लहान होऊन जातो, बरोबर? वाईल आय लेस दॅन एन अँड ए ऑफ आय इज लेस दॅन इक्वल टू एक्स, ही एक कंडिशन आहे. कळलं? ह्या 2 कंडिशनलाच तुम्हाला थांबावं लागेल. आय लेस दॅन एन ही पहिली कंडिशन आणि ए ऑफ आय लेस दॅन इक्वल टू एक्स ही दुसरी कंडिशन. helps ensure that the loop terminates correctly. Another important issue is updating the loop variable म्हणजे i++ करणं. The value of I must increase in every iteration. आयला तुम्हाला प्रत्येक वेळेस इन्क्रीज करायला लागेल ना, तेव्हाच तर तुम्ही पुढच्या एलिमेंटवरती मूव्ह करणार आहे. कळलं? अदरवाईज द लूप मे बिकम अन इन्फानाइट लूप. कळलं? इथपर्यंत आपला हा युनिट संपला आहे. एकदम सोप्या सिंपल भाषेत मी कव्हर करून दिलाय. DAAचा युनिट 1 आता संपला आहे आणि DAAचा युनिट 2 पण मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचं ट्राय करणार आहे. तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल. एक दिवस तरी भेटेन अभ्यासाला आणि व्हिडिओ बघितल्या तुम्हाला एकदम अंदाज येऊन जाईल. तुम्हाला नंतर प्रिपरेशनची वगैरे जास्त गरज नाही. त्यामुळं जास्त टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ बघा आणि एकदा PDF वाचून घ्या. तुम्हाला इझिली आउट ऑफ मार्क्स पडतील. कळलं? थँक यू.